नमस्कार, कसे आहात सगळे? आज खूप 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 दिवसांनी मी व्लॉग करते, पण निमित्तही तितकंच खूप 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 स्पेशल आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळलं असेलच की आज मी एप्रिल मे 99 या चित्रपटाविषयी बोलणार आहे. जे या चॅनलवर नवीन आहेत त्यांना माहीत नाहीये, खूप आधी मी अनेक चित्रपटांवरचा रिव्ह्यू दिला होता. त्यामुळे आधीपासून जे माझा चॅनल सबस्क्राईब केलेली मंडळी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की मला एखादा चित्रपट आवडला की मी व्लॉग लगेचच करते आणि सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी जाऊन चित्रपट पाहावं. आणि तेच हे निमित्त आहे एप्रिल मे 99 हा चित्रपट. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की माझी लेक साजिरी जोशी ही या चित्रपटाच्या निमित्ताने पदार्पण करते आहे. चित्रपट अतिशय निर्मळ आणि आनंद देणारा झालाय. रोहन मापुसकर ह्याचा पहिला चित्रपट आहे. डेब्यू डिरेक्शन जे आपण म्हणतो ते आहे, पण चित्रपटावरनं अजिबात असं वाटत नाही. गोष्ट खूप छान आहे, डायलॉग्स उत्तम आहेत. रोहन मापुसकर स्वतः आणि कुणाल पवार यांचे डायलॉग्स आहेत. ती गोष्ट अख्खी तुम्हाला रमवून ठेवते. ही 99 सालची गोष्ट आहे आणि समर वेकेशन्सची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या समर वेकेशन्सची आठवण येते आणि ही एक साधी सरळ सोपी गोष्ट तुम्हाला 2 तास रमवून ठेवते. तुम्ही थिएटरमधून जराही विचलित होत नाही तुमचं लक्ष. त्यामुळे जी माणसं चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघतायत ना त्या सगळ्यांना हा चित्रपट आवडतोय. तुम्ही एप्रिल मे 99 हे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा युट्यूबवर टाकून बघा. युट्यूबवर अनेक व्लॉगर्सनी, रिव्ह्यू देणाऱ्या मंडळींनी उत्तम रिव्ह्यूज दिले आहेत. काहींनी तर असंही म्हटलंय की आपण बॉलिवूडच्या चित्रपटांचं कौतुक करतो, आपण मल्याळी चित्रपटांचं कौतुक करतो. एप्रिल मे 99 हा जर मल्याळी चित्रपट असता तर आपण डोक्यावर घेतला असता, पण हा मराठी चित्रपट आहे त्यामुळे आपण जात नाही आहोत बघायला, असंही काही व्लॉगर्सनी म्हटलंय. पण आम्हाला खूप उत्तम रिस्पॉन्स येतोय. मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी खूप छान रिस्पॉन्स आहे. कोकणात चांगला रिस्पॉन्स आहे. पण अर्थात काही ठिकाणी मंडळी अजूनही थिएटर्समध्ये जात नाहीयेत. तर त्या सगळ्यांना मला ही सांगायची इच्छा आहे की जे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघतायत ते आनंद घेऊन बाहेर येत आहेत आणि प्रत्येक जण त्यातली कुठली ना कुठली तरी गोष्ट रिलेट करतोय. अगदी 1-2 छोटेसे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यात 99 सालात जी सनी स्कूटर होती छोटीशी, जी माझ्याकडे पण होती, तर एकाने आम्हाला सांगितलं याच सनीवरनं फिरून मी माझ्या बायकोला पटवलं होतं. एकाने आम्हाला सांगितलं की कसं समुद्र हा बघितल्यावर माझ्या गावचा समुद्र आठवला आणि आम्ही त्या समुद्रावर काय काय मज्जा केली होती ते सगळं आठवलं. एक प्रेक्षक तर भेटून अक्षरशः रडत होते की मला माझ्या बालमित्रांची आठवण आली आणि मी आत्ताच्या आत्ता माझ्या बालमित्रांना फोन करणार आहेत. तर अशा एक ना अनेक रिॲक्शन्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे हा चित्रपट खरंच आनंद देतोय. तर हा आनंद आपण चित्रपटगृहात जाऊन अनुभवला पाहिजे आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी चांगला चित्रपट आला आहे तर तो बघितला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि तो चित्रपट सुद्धा तुम्हाला आनंद देणार आहे ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देते. यात अभिनय उत्तम केलाय. 4ही मुलांनी छान कामं केली आहेत. फक्त त्यांनीच नाही तर अनेक कॅरेक्टर्स आहेत जी आपल्याला ती सुद्धा रिलेट होतात. भटीण काकू आहेत, काका आहेत, मावशी आहे, आत्या आहे, खूप जण आहेत आणि ह्या सगळ्यांचं कास्टिंग उत्तम आहे. त्या सगळ्यांनी छान कामं केली आहेत. गाणी अप्रतिम आहेत रोहननी केलेली. आणि अजून काय काय कौतुक करू मी. आता तुम्ही असं म्हणाल की माझ्या लेकीचा चित्रपट आहे म्हणून मी कौतुक करते, तर असं अजिबात नाहीये. हा चित्रपट मला प्रेक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून खूप आवडलाय आणि कळकळीची विनंती आहे तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. काही ठिकाणी अशा कंप्लेंट्स आहेत की आम्ही गेलो होतो पण शो कॅन्सल झाला. तर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की प्रयत्न असा करा, 10-12 जण मित्रमंडळी, नातेवाईक सगळे मिळून जा. मग थिएटरचे मालक नक्की चित्रपट कॅन्सल करत नाहीत. जेव्हा थिएटरच्या मालकांना हे लक्षात येतं की हा चित्रपट बघायला लोक येत आहेत, गर्दी होतीये, तेव्हा एकाच्या ऐवजी 2 शोज आपोआप होतात. त्यामुळे ही खरंच आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला आनंद देणारा एखादं काहीतरी कलाकृती आली असेल तर ती तुम्ही पाहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्यामुळे एप्रिल मे 99 हा चित्रपट
चित्रपटगृहात जाऊन नक्की नक्की बघा. आणि तुम्हाला आवडला असेल, ऑलरेडी बघितला असेल तर कमेंट करा. कमेंटवर मी नेहमी गप्पा मारतच असते, त्यामुळे भेटूया कमेंट्सवर गप्पा मारायला. चित्रपट बघा. बाय बाय.